आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे आणि लवकरच त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होईल अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे. त्याबाबत आपला ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते म्हणून नेमका काय खुलासा आहे? सर्वप्रथम मी जाहीर करतो की कुठलाही नगरसेवक फुटणार नाहीये. काल आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आमचे जवळजवळ 13 नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. सर्व नगरसेवक सोबत आहेत. एकही नगरसेवक फुटणार नाहीये. या फक्त कुठेतरी अफवा आणि एक मिसअंडरस्टँडिंग नगरसेवकांमध्ये केली जाते की ठाकरे गटाचे 12 नगरसेवक फुटणार, मग लगे आम्ही एकमेकाकडे कुठे संशयाच्या नजरेने बघू, असं हे त्यांचं प्लॅनिंग आहे. कुठलाही नगरसेवक फुटणार नाही आणि शिंदे गटात जाणार नाही. आपण नेमकं कोण पसरवतंय? शिंदे गटावाले ज्यांना पुढे भविष्यात उपमहापौर व्हायचंय, कोणाला कुठली संधी हवी असेल तर त्यांच्यामध्ये एक सौदा झालाय की तुम्ही ठाकरे गटाचे 10 नगरसेवक फोडून आणा, मी तुम्हाला उपमहापौर करतो, असं त्यांना वरतून सांगितलं जातं. त्याप्रमाणे त्यांनी एजंट नेमलेले आहेत आणि तो एजंट आमच्या प्रत्येक नगरसेवकाला भेटायला जातो आणि त्यांना सांगतो नगरसेवकांना की आम्ही तुम्हाला प्रभागाला 5 कोटी निधी देऊ, विकास निधी, आणि तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा. पण या सर्व नगरसेवकांनी जो कोणी भेटायला आले असेल तो सर्व वरिष्ठांना कळवत आहेत. त्यामुळे कुठलाही नगरसेवक फुटणार नाहीये. आम्ही सर्व एक सोबत आहोत. एजंट कोण आहे नेमका? एजंट कोण आहे? त्याचं नाव तुम्ही सांगत नाही जेणेकरून सगळ्यांना कळेल की हे एजंट आहे. लवकरच त्यांचं नाव पण मी वरिष्ठांशी चर्चा करून जाहीर करतो. हा एजंट पाठवतो कोण तुम्ही म्हणजे? शिंदे गटावाले. कोणाला उपमहापौर बनायचं? आता त्यांच्यात कोणाला येतं ते नाव सांगितलं नाही त्यांनी. त्यांच्यातच रस्ते खेच चालू आहे. आता एजंट तुमच्याकडे पाठवला जातोय, 5 कोटी तुम्ही म्हणतात, आमिष पण दिलं जात आहे. हो. साहजिकच आहे, तुमच्या नगरसेवकांनी नाव तर विचारलं असेल, कोणाकडनं आलेला हो? नाही, त्यांनी नाव नाही सांगितलं. किती लोकांना संपर्क साधण्यात 5 ते 6 लोकांना त्यांनी येऊन संपर्क साधला होता. स्थानिक तुमच्या ठाकरे गटाचा एक स्थानिक नेता आहे, तो देखील यामध्ये मध्यस्थी घडवून आणतोय, असे देखील ह्या सगळ्या अफवा आहेत. एखाद्या नेत्याचं नाव बदनाम करायचं असेल आणि सांगायचं असेल की हा नेता फुटणार आहे म्हणून बाकीच्या नगरसेवकांना कन्व्हिन्स करण्यासाठी सांगितलं जातं. या विधान परिषद नगरसेवक- निवडणुकीच्या वेळी उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, त्या नगरसेवक येऊ देतात. नगरसेविका येऊ देतात. सर्व पक्ष नगरसेवकांना भेटत होते. आपल्याशी देखील त्यांची भेट किंवा चर्चा झाली. त्या अनुषंगाने माझ्याशी कोणाशी चर्चा झालेली नाहीये शिंदे गटाची त्या विधान परिषदेच्या वेळेस. आपले 5 ते 6 वेळेस आपल्या सगळ्या अनेक नगरसेवकांच्या त्यांच्यासोबत बैठका देखील झालेल्या आहे, अशा पद्धतीची देखील माहिती. नाही, ही अफवा आहे. अशी कुठलीही बैठक झालेली नाहीये. झाली असती तर आमच्या कानावरती आली असती. तुम्ही म्हणता 5 कोटी आम्ही ही ऑफर कशा प्रकारे दिली जाते थोडी सोयीचं निधीच्या विकास कामांना काल आम्ही आयुक्त मॅडमची जी भेट घेतली ती विकास कामाच्या संदर्भातच घेतली की आम्हाला आमच्या नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही आणि आमच्या प्रभागात कुठलीही कामं होत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असेल किंवा शिंदे गटाचा नगरसेवक असेल त्या ठिकाणी अधिकारी लगेच पोहोचता आणि आमच्या नगरसेवकांनी जर फोन केला तर अधिकारी वेळेवर पोहोचत नाही. त्याचं कारण असं आहे की कुठंतरी विकास कामं कोंडीत पकडायचे आणि नगरसेवकांना वेटीस धरायचं, मग कंटाळून नगरसेवक प्रवेश करतील. ही रणनीती सध्या शिंदे गटाची चालू आहे. स्ट्रॅटेजी वापरता येते नगरसेवकांना शिंदे गटात येण्यासाठी. ती 5 कोटी प्रभाग विकास निधी देतो आणि काही आर्थिक देवाणघेवाणाच्या चर्चा आहेत. अडवणूक केली जाते. हो, विकास कामात प्रचंड अडवणूक केली जाते. माझी तर नाशिकच्या नागरिकांना एकच विनंती आहे की यांना आपण बहुमत दिलं, सत्ता दिली, तरी मग अजून यांना नगरसेवक का फोडायचे? काय कारण आहे नगरसेवक फोडायचं? तर यांनी जे राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राच्या नावाखाली जे दरोडा टाकला आहे त्या दरोड्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही पाहिजे. आज तुम्ही विचार करा, राम मंदिरामध्ये 14,000 कोटीची चोरी झाली, तिच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. पण 12 नगरसेवक उद्धव साहेबांचे फोडताय, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलं जात आहे आणि विकास कामाकडे कुणीच बोललं जात नाही. विकास कामावरती काल आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आवाज उठवला. अक्षरशः आयुक्तांनी आम्हाला अर्धा तास बसून ठेवलं. आयुक्तांनी जो आम्हाला 4 वाजेचा वेळ दिला
4:30 वाजता आयुक्त त्या ठिकाणी आले. त्यावेळेस आमदार सीमा हिरे तिथं बसलेल्या होत्या मध्ये आयुक्तांकडे. आता त्या स्वतः बसल्या होत्या का बसवायला गेल्या होत्या का त्या टाइमपास करत तुम्ही होत्या? आता म्हणतायत की सर्व सोबत आहेत, जर कोणी गेले तर तुमची कायदेशीर प्रक्रिया आपण काही केलेली आहे का, काही कारवाई करू शकतो? जे डिस्क्वालिफाय होतील हे, ज्याला कोणालाही त्यांनी जर कधी 2 किंवा 4 नगरसेवक घेऊन गेले तर ते 100% डिस्क्वालिफाय होतील. दुसरी गोष्ट, जे महाराष्ट्रामध्ये खासदार फुटले आणि त्यानंतर खासदार तुडवा हे आंदोलन सुरू झालं तर निश्चित नाशिकमध्ये त्याचे कुठेतरी पडसाद उमटताना दिसतील की या ठिकाणी जे कोणी नगरसेवक फुटतील त्यांना देखील मतदार तुडवल्याशिवाय राहणार नाही. आता हे जे ऑपरेशन तुडवाचा इशारा देताय का? हो हो जे नगरसेवक जातील त्यांच्यासाठी हा इशारा असेल. हो, नगरसेवक कोणी जाणारच नाही, पहिले हे क्लिअर करतो मी. ज्याला जायचं असेल ते राजीनामा द्यावा, कारण ते मशाल्या चिन्हावर निवडून आलेले. लक्षात घ्या. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासावर आणि यांच्या विचारांवर चालणारी ही अवलादा हा पक्ष आहे. याच्यात नगरसेवक फुटणारच नाही. त्यानंतर हा शब्द देतो आम्ही सगळेजण. आणखी एका द्या, आपण या सगळ्या संदर्भात वरिष्ठांची काही चर्चा केलेली आहे का, किंवा आपल्याला कोणी संपर्क साधला होता का? सकाळीच मी हा जो प्रकार सकाळीच कानावरती आला तर मी माननीय खासदार संजय राऊत साहेब यांच्या कानावरती घातला आणि त्यांच्याशी चर्चा केली. आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही सर्व नगरसेवक एकत्र येऊन पत्रकार परिषद घ्या. आता हे सगळे नगरसेवक तुमच्या सोबत आहे आता, हो, ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतील एका शब्दात. आम्ही नगरसेवक सांगतो ना सर्व. आम्ही सगळेजण तुम्ही प्रत्येक नगरसेवकाला विचारा ना. निवडणुका आम्हाला त्यावेळेस आम्ही लढल्या, त्यावेळेस लोकांनी भरभरून मतांनी आम्हाला निवडून दिलंय. आपण बघताय सत्ताधाऱ्यांना नगरसेवक निवडून आणायला किती आपण त्याला काय म्हणतोय, सगळं सामदाम दंडभेद किती वापरावं लागलं तरी जनतेने आम्हाला निवडून दिलंय. त्यामुळे आज सर्व नगरसेवक आम्ही या ठिकाणी एकनिष्ठ मातोश्रीशी आहे राहू. साहेबांची लवकरच भेट. केशव भाऊ, आपण म्हटलं की 5 ते 6 नगरसेवकांशी संपर्क साधला. आता तुमचे लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले, निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.